ईश सर्वागुणांचा मुळारंभारंभतो निर्गुणाचा नमो शारदा मोचत्वार वाचा गमोपंथानंतया राघवाचा आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे। बोला हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे। बोला हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे। बोला हरे राम ओ हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे। हरे राम ओ हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे। बोला हरे राम
हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम. बोला हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे राम. हो हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे राम. प्रभु रामचंद्र भगवान की, महारुद्र हनुमान की, सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की, सद्गुरुनाथ महाराज की जय. जय रघुवीर समर्थ. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. जन्माद्यस्य यतोऽन्वयादितिरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट्, तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः. तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा, धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि. धर्मः प्रोज्झितकैतवोऽत्र परमो निर्मत्सराणां सताम्, वेद्यं वास्तवमत्र वस्तु शिवदं तापत्रयोन्मूलनम्. श्रीमद्भागवते महामुनिकृते किं वा परैरीश्वरः, सद्यो रुध्यवरुध्यतेऽत्र कृतिभिः शुश्रूषुभिः सत्क्षणात्. निगमकल्पतरोर्गलितं फलम् शुकमुखादमृतद्रवसंयुतम्, पिबत भागवतं रसमालयम्. मुहुरहो रसिका भुवि भावुकाः, गोपाल कृष्ण भगवान की, भागवत महापुराण की, शुकदेव भगवान की जय. जय रघुवीर समर्थ. आनंदकंद परमात्म्याच्या अलौकिक कथांचं श्रवण हे माणसाच्या भ्रमाचा नाश करतं. भगवंताची कथा, भगवंताचं नाम, भगवंताचं कीर्तन, भगवंताचं नामस्मरण हे माणसाच्या
भ्रमाचा. भ्रम काय आहे, अज्ञान काय आहे, तर सगळ्यात मोठं अज्ञान आणि भ्रम म्हणजे मी आणि माझं. आणि ज्या वेळेला माणसाचं मी आणि माझं हे जास्त बळावतं ते त्याच्या दुःखाला कारणीभूत ठरायला लागतं. कोणत्याही गोष्टीला मी आणि माझं जेव्हा येतं, वस्तूला असेल, व्यक्तीला असेल, एवढंच नाही तर या देहासंबंधी सुद्धा जेव्हा अहंकार बळावतो, जेव्हा मीपणा निर्माण होतो किंवा माझं या दृष्टीने या देहाकडे बघितलं जातं, तेव्हा ते दुःखाला कारणीभूत ठरतं. आणि सगळ्यात प्रबळ काय आहे तर काळ आहे, वेळ आहे, प्रबळ आहे भगवंताच्या स्वाधीन, पण प्रबळ आहे. काळ कुणासाठी थांबत नाही, वेळ कुणासाठी थांबत नाही. आणि या काळाच्या पलीकडे जर जायचं असेल, याला भेदून पुढे जायचं असेल, तर सगळ्यात पहिल्यांदा मी आणि माझं सुटणं गरजेचं आहे. कारण इथूनच माणूस अडकला कुठे, बंधनात, अज्ञानात. काही करायचं नाही ना, फक्त हा भ्रम दूर करायचा आहे, या मायेच्या पलीकडे जायचं, या भ्रमातून बाजूला यायचं आहे. आणि याच्यातून बाजूला येण्यासाठीच भगवंताची कथा आहे. म्हणून भागवत महात्म्यामध्ये आवर्जून म्हणलंय, काल व्याल मुखग्रास त्रास निर्नाश हेतवे श्रीमद्भागवतम शास्त्रम कलौकीरेण भाषितम. गोपाल कृष्ण भगवान की जय. कालरूपी सर्पाचं भक्ष झालेला मनुष्य याच्यातून बाहेर पडायचं असेल तर आपल्याला भगवंताच्या गुणगान, भगवंताच्या कथा, भगवंताचं नाम, भगवंताचं कीर्तन, भगवंताचं अलौकिक रूप, या सगळ्यांच्या स्वाधीन आपल्याला राहावं लागेल. आपण ऐकलं असेल, अनेक कीर्तनकार, कथाकार सांगतात की एक कालचक्र आहे. या कालचक्रामध्ये सगळे भरडल्या जाणार आहेत. जसं जात्यामध्ये गहू टाकले की ते जात्यामधले गहू भरडल्या जातात. उपमा त्याला अशी दिली आहे कालचक्राची, की ते कालचक्र आहे, ते जात्यासारखं फिरतं. त्याच्यामध्ये जसं गहू टाकले की सगळे गहू त्याच्याबरोबर रगडल्या जातात, बारीक केल्या जातात. तसं मनुष्याचं आहे, काळाबरोबर सगळेच्या सगळे रगडल्या जाणारे, पण तरी सुद्धा सगळ्यांचं पीठ झालं. आणि जात्याचं झाकण वरती, म्हणजे दोन भाग असतात जात्याचे, एक खालचा भाग आणि एक वरचा भाग. आपण पाहिलेले म्हणून सांगायचं, आज पुढच्या पिढीला जातं सांगणं तसं अवघड आहे. आता गिरण्या सुद्धा हळूहळू बंद, कारण आयत्या पिठाच्या कणकेचेच आता पॅकेट मिळायला लागल्यावरती गिरणीपर्यंत पण जायचं काम राहिलं नाही. त्या जात्यामध्ये सगळे गहू भरडले जातात, ते पीठ होतं, ते जात्याचा वरचा भाग बाजूला काढला की त्या जात्यातले सगळे गहू भरडलेले दिसतात, पण
मध्ये खुंटी असते, ते फिरण्यासाठी म्हणून ते इकडे तिकडे सरकू नये म्हणून एक खुंटी असते त्याला. त्या खुंटीजवळ जेवढे गहू राहतात तेवढे गहू मात्र शाबूत म्हणजे जसेच्या तसे राहतात, ते काही भरडल्या जात नाहीत. कालरूपी चक्रामध्ये ते भरडल्या जात नाहीत. जे एकोहम भगवान ईश्वर नाम सद्गुरु हे जे स्वरूप आहे ना, याला जे चिकटून राहतात. सद्गुरु का बरं, याचं कारण आपल्याला माहिती आहे. सद्गुरु का बरं म्हणलंय असं? तुम्ही म्हणाल आता तुम्ही देवाचं नाम कीर्तन भजन हे सगळं म्हणत होते, आता तुम्ही एकदम सद्गुरु म्हणले कस काय? तर गुरुगीतेमध्ये महादेवांनी पार्वतीला गुरूंचं वर्णन सांगितलंय आणि ते वर्णन सांगत असताना गुरुबद्दल महादेवांची स्वारी म्हणते. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गोपाल कृष्ण भगवान की. गुरु गुरु म्हणजे ब्रह्मा आहे, गुरु म्हणजे विष्णू आहे, गुरु देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म. एवढं सध्या पुष्कळच आहे. म्हणजे काय आहे की मुख्य परमात्म्यापर्यंत जाण्यासाठी सोपान मार्ग सगुणामध्ये सद्गुरु, निर्गुणातला ईश्वर ज्यांच्यामुळे कळतो ते सद्गुरु. म्हणून त्या सद्गुरु जवळ आपण चिकटून राहायचं, त्या खुंटी जवळ आपण चिकटून राहायचं. जेव्हा आपण त्या खुंटी जवळ चिकटून, काळाने किती जरी सगळ्यांना भरडलं, किती जरी पीठ केलं, तरी पण त्या दाण्यांना जात काही करू शकत नाही जे खुंटी जवळ असतात. त्याप्रमाणे कालचक्रात काळ कितीही बदलू द्या, काळ कसाही असू द्या, काळ आता बघा प्रत्येकांच्या आपल्याला एक बोलण्यामध्ये सहज आपण गप्पा मारायला बसलो की सहज म्हणतो काय काळ आलाय, काय परिस्थिती आहे, कशी आज समाजामध्ये काय 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 पाहायला मिळतं. पण या सगळ्या गोष्टींमध्ये ते भरडल्या जात नाहीत जे सद्गुरूंच्या जवळ आहेत, जे सद्गुरूंना शरण आलेले, जे सद्गुरूंना शरण गेले, जे सद्गुरूंच्या जवळ आहेत, देवाच्या नामाजवळ आहेत, देवाच्या ध्यानामध्ये आहेत, देवाच्या कीर्तनामध्ये आहेत, देवाच्या भजनामध्ये आहेत, त्यांना काळचक्र काही करू शकत नाही. याचं कारण काय? तर दासबोधामध्ये जसं गुरूंचं वर्णन करताना जेव्हा समर्थांनी गुरु स्तवन समास लिहिला त्यावेळेला त्याच्यामध्ये जे लिहिलं गुरूंचं वर्णन, नातुडे मुख्य परमात्मा म्हणून करावी लागे प्रतिमा, तैसा माया योगे महिमा वर्णीन सद्गुरूचा. माया योगे महिमा वर्णीन सद्गुरूचा. तेव्हा त्यांनी शेवटपर्यंत आपण काल ऐकलं एक ओळ की हरिहर ब्रह्मादिक नाश पावती सगळीक सर्वदा अविनाश एक सद्गुरु पद श्रीराम. का? कारण समर्थांनी दासबोधात त्या समासामध्ये लिहिलं की काळ सद्गुरु शक्ती निश्चळ आहे, न चळणारी आहे. काळाच्याही पलीकडे काळाला जिंकिले नाही कोणी, गुरुचरित्रामधली ही ओळ आहे. काळास जिंकिले नाही कोणी एका सद्गुरु वाचुनी. काळावरती विजय मिळवला ते सद्गुरु आहेत. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण सद्गुरूला शरण जाणं गरजेचं आहे. आपल्याला सद्गुरु नामाशी अनुसंधान कसं ठेवायचं, का ठेवायचं, हे आपल्याला सद्गुरूंच्या सानिध्यात कळतं. आणि मग सद्गुरूंनी एकदा आपल्याला जे नाम दिलं
आपण त्या नामाच्या सानिध्यात राहायचं. ज्यांनी नाम घेतलंय त्यांनी पण, आणि ज्यांनी घेतलं नाही, ज्यांनी अनुग्रह घेतला नाही, ज्यांनी गुरुमंत्र घेतला नाही, ज्यांनी दीक्षा घेतली नाही, त्यांनी काय करायचं? तर प्रेमानंद महाराजांनी फार छान सांगितलंय. काही नाही, त्यांनी सुद्धा नामाला चिकटून राहायचं. नामाला चिकटून राहिलात ना की हळूहळू हळूहळू आपली पुण्याई वाढायला लागेल, आणि जेव्हा पुण्याई वाढायला लागती तेव्हा सद्गुरू आपोआप घरी येतात. अनुभव आहे, अनेकांचा अनुभव आहे. आणि जेव्हा सद्गुरू घरी येतात, जेव्हा सद्गुरूंची आपली भेट होती, तेव्हा काय घडतं? तर आदरणीय गंधे महाराजांनी फार सुंदर लिहून ठेवलं. आले गुरुराजे मम सदनी, भाग्याची आमुचे म्हणूनी. आले गुरुराजे, आमचं भाग्य म्हणून गुरु आले. आणि गुरु जेव्हा घरी आले तेव्हा काय झालं? मंदिर झाले हे सदनाचे, त्यांच्या चरण रजानी. आले गुरुराजे, आले गुरुराजे मम सदनी, भाग्याची आमुचे म्हणून. ते आले म्हणून काय झालं? घराचं मंदिर झालं. बघा, एकेका ह्या अनुभवायच्या गोष्टी, खरं सांगू का, ह्या चर्चेपेक्षा या अनुभवायच्या गोष्टी आहेत. त्या गुरूंच्या येण्याचा परिणाम काय होतो? सूर्योदय झाला भाग्याचा, तम गेला दुःखाचा. आले गुरुराजे, गुरूंचा प्रवेश जीवनामध्ये झाला आणि सूर्योदय झाला भाग्याचा. भाग्याचा सूर्योदय पाहायला मिळतो गुरूंच्या आगमनाने. मग जेव्हा गुरूंचं आगमन आपल्या जीवनामध्ये होतं, सद्गुरू आपल्या जीवनात येतात, तेव्हा आपण काय केलं पाहिजे? पहिल्यांदा महाराजांनी त्या खूप सुंदर पद लिहिले. हे महाराजांनी, त्या महाराजांनी लिहिलेल्या पदामध्ये 2 ओळीत पहिल्यांदा सांगितलं की गुरु आल्याने काय होतं? मंदिर झाले हे सदनाचे, घराचं मंदिर झालं. दुसरं काय झालं? सूर्योदय झाला भाग्याचा, भाग्याचा सूर्योदय झाला. मग आता या 2 गोष्टी जेव्हा घडतात तेव्हा आपण काय केलं पाहिजे? पंच प्राणांना वाहिन मी, त्यांच्या पावन चरणी. पंच प्राणांना त्यांच्या चरणी अर्पण करायचं, बाकी काही वाहण्यापेक्षा. लक्षात ठेवायचं, आपण बाहेरून काय देतो, बाहेरून काय वाहतो, बाहेरून आपण काय करतो, यापेक्षाही परमार्थामध्ये आपलं अंतरंग काय आहे ह्याला फार महत्व आहे, फार महत्व आहे. जेव्हा तुम्ही बाह्य देहाने सामान्य गोष्टी जरी केल्या तरी अंतरंगाने जेव्हा भाव शुद्ध होतो ना, त्यावेळेला काय घटना घडतात? किती घटना पाहिच्या, कोणकोणत्या पाहिच्या? रामायणामध्ये बघा, ज्या वेळेला भाव शुद्ध झाला तेव्हा त्या शबरीने उष्टी बोर रामांना अर्पण केली. ऐकलंय आपण कथा भाग. तरी पण प्रभूंनी तिचा स्वीकार केला. का? भाव तिथे महत्वाचा होता. बरं, महाभारतामध्ये विदुर काकांची पत्नी, ज्या वेळेला भगवान दुर्योधनाला समजून सांगायला गेले की दुर्योधना, तू युद्धाच्या भानगडीत पडू नको. दुर्योधनाला वाटलं उगीच आला कृष्ण हे सांगायला. तो म्हणला, कृष्णा जाऊ दे ना, तू नको. त्यांनी पाहिलं, जाऊ दे बघ, युद्ध नको. का? कारण
माझी इच्छा आहे तू युद्ध करू नये, तुला राज्य नाही द्यायचं, पांडवांना नको देऊ, पण हे बघ माझ्या पांडवांना 5 गावं दे, माझे पांडव सुखी राहतील, पण युद्ध नको. तो म्हणला नाही कृष्ण, शक्य नाही. भगवान म्हणाले जाऊ दे, 5 पांडवांना 5 गावं नाही, 5 पांडवांना मिळून 1 गाव दे. तो म्हणला नाहीये. त्याच्या पुढे जाऊन दुर्योधन म्हणला कृष्णा, अरे सुईच्या नाकणावरती बसेल एवढी जमीन सुद्धा मी देणार नाही. पांडव जर या भूमीवरती, त्यांनी पाहिलं अरे माझे पांडव तुझ्या जमिनीवर मरतील आणि त्यांचा अंत्यसंस्कार करायला जागा, इथपर्यंत तू फार पुढे गेला बोलत. इतकं बोलायची तुला गरज नाहीये. माझे पांडव, खरं म्हणजे पांडव माझे आहेत. हा अट्टहास कशासाठी आहे? युद्धाचा निर्णय तुला माहिती नाही. युद्धाचा निर्णय की तुला मरावं लागणार आहे आणि माझी इच्छा आहे की तू पण जगावं, म्हणून तुला इतकं समजावून सांगायला आलो. अर्थात पांडवांच्या रक्षणासाठी नाही, पांडव तर रक्षण त्यांचं करणारा भगवंत होताच. भगवंताची इच्छा होती दुर्योधनाने सुद्धा जगावं. आदरणीय गंधे महाराज सांगायचे की भगवंत हे सांगण्यासाठी का गेले, शिष्टाई करायला का गेले? कारण दुष्टांना सुद्धा जगण्याचा अधिकार आहे, फक्त त्यांनी दुष्टपणाचा अतिरेक करू नये इतकं महत्वाचं आहे. दुष्टांना सुद्धा देवानी मारायचं नाही, दुष्टांनाही जगा, पण दुष्टपणाचा अतिरेक करू नका ना. म्हणून परमात्म्याने दुर्योधनाला समजून सांगण्याचा प्रयत्न केला, पण दुर्योधनाने काही ऐकलं नाही. आणि पर्यायी भगवान म्हणाले जाऊ दे, नाही तर नाही युद्ध. पण 12 वाजले होते दुपारचे. दुर्योधन म्हणला जाऊ दे कृष्णा, तुझं माझं काही वैर नाही ना, ते पांडवांचं बघून घेऊ, तुझं माझं वैर नाही ना, मग आपण बघ दुपारची वेळ जेवायला चल. आता देवाला मोठा पेच पडला. बरोबर उद्धवांची स्वारी होते. उद्धवालाही भूक लागली होती. इकडं सकाळी शिष्टाई करायच्या यायच्या गडबडीमध्ये नाश्ता पण केलेला नव्हता, तसेच घाई 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 आलो. आता म्हणलं कृष्ण परमात्म्यांची स्वारी म्हणाली. दुर्योधना खरं जेवलं असतो, पण येताना नेमके आम्ही विदुर काकाकडचं आमंत्रण घेतलं म्हणून आम्ही काही जेवू शकणार नाही. बरं उद्धवाला माहिती होतं की कोणी भेटलं नाही, कोणी आमंत्रण दिलं नाही, तो काही बोलणार. देवानी चिमटा घेतला, त्याला गप्प बैस. काही लोकांना मध्येच बोलायची फार सवय असते. देवानी त्याला चिमटा घेतला, गप्प बैस, तू इथे बोलू नको काही. आणि भगवंतानंतर म्हणतायत उद्धवा चल जाऊ विदुराय घरी. उद्धवा आपण विदुर काकांच्या घरी जाऊ का? उंच उंच माड्या नाही कामाच्या, उंच उंच माड्या नाही कामाच्या, साधूची झोपडी बरी. उद्धवा साधूची झोपडी बरी रे उद्धवा, चल जाऊ विदुरा घरी. उद्धवा विदुर काकांच्या घरी जाऊ का? कारण अधर्माने वागणाऱ्यांच्या माड्या उपयोगाच्या नाही. लाडू पोळ्या नाही कामाच्या, लाडू पोळ्या नाही कामाच्या, साधूची अंबिल बरी रे उद्धवा, साधूची अंबिल बरी रे उद्धवा, चल जाऊ विदुरा घरी. उद्धवानी बघितलं, चल. आणि विदुर काकांच्या घरी जेव्हा आले भगवान, तेव्हा अशी स्थिती विदुर काकांच्या झोपडीची. ती लहानपणी कविता होती ना, भूमीवरी पडावे ताऱ्यांकडे पहावे, प्रभू नाम नित्य गावे या झोपडीत माझ्या. अशी झोपडी होती की त्या झोपडीमध्ये
जमिनीवर पडलं तर आकाशातलं, म्हणजे थोडक्यामध्ये छत सुद्धा व्यवस्थित नव्हतं. विदुर काकांची स्वारी बाहेर गेलेली होती आणि भगवान दाराशी आले, झोपडीच्या दारात आले आणि आवाज दिला. विदुर पत्नींना आवाज दिला, आई 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 म्हणल्यावरती विदुर काकांच्या पत्नींनी झोपडीच्या दाराकडे पाहिलं. हो 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 हो, भगवान विष्णू परमात्मा आले, साक्षात गोपाल कृष्ण परमात्म्यांचा अवतार आहे हे तिला माहिती होतं. विदुर काकांनी सांगितलं. तिने पाहिलं, अगं बाई या 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 ही तोंडाने म्हणली, दारासमोर जाऊन उभी राहिली तर बाजूला सरकायचाच पत्ता नाही. उद्धव म्हणाला मनात, तिथे चांगलं पाची पकवानाचं जेवण मिळणार होतं, इथे ही बाई पटकन आतमध्ये घ्यायला तयार नाही, ही दारात उभी राहिली. आणि किती वेळानंतर मग परमात्मा, आई आम्ही आत येऊ ना. तिने पाहिलं, अगं भाई या ना, या या म्हणलं आणि आतमध्ये आणलं. विदुर काकांच्या पत्नीने बघितलं, भगवंताला बसवायचं, पण बसवायचं कुठं बसवायचं, टाकायला चटई सुद्धा नव्हती घरामध्ये. तिने बघितलं जिथे विष्णू परमात्म्याची एक मातीची मूर्ती मांडलेली होती, तो चौरंग होता, तुटका होता पण होता तो चौरंग. तिने पटकन बघितलं, साक्षात देव आलाय म्हणल्यावरती त्या मूर्ती हे कळालं पाहिजे, याला म्हणतात विवेक. तिने पाहिलं, ती विष्णू परमात्म्याची मूर्ती खाली ठेवली, पटकन चौरंग उचलला आणि आणून कृष्णाला बसायला चौरंग टाकला. पण ती आता कृष्ण आल्याच्या ज्या आनंदात होती, तिने काय केलं, तो चौरंग सरळ टाकायच्या ऐवजी उलटा टाकला. पाय झाले वरती, त्याचा बेस गेला जमिनीवरती. देव त्या चौरंगात जाऊन बसले, चौरंगात देव जाऊन बसले. उद्धव मागे उभे होते, त्यांनी बघितलं काही खरं नाही. म्हणलं इथे जेवायला आणलं खरी, पण काय परिस्थिती, इथे बसायला चौरंग नाही दिला. ठीक आहे, बसले, भगवान बसले. ती बघत होती, भगवान आलेच्या आनंदाश्रूंनी ती नाहून निघत होती. आणि उद्धव का पाठीमागे त्यांच्या मनामध्ये जी तगमग चाललेली भगवंतांनी ओळखली. ते म्हणाले, आई अहो आम्ही तुमच्याकडे जेवायला आलोय. आई आम्ही तुमच्याकडे जेवायला आलो म्हणल्यानंतर विदुर पत्नीच्या डोळ्यांना धारा लागल्या. देवा, अरे तू जेवायला आलाय, पण स्वयंपाक केलाय कुठे? स्वयंपाक करायला घरामध्ये साहित्य आहे कुठे? आज नाही, काल तरी कुठे स्वयंपाक केला होता? काल नाही, परवा तरी कुठे स्वयंपाक केला होता? विदुर पत्नी आठवतीये, गेले 8 दिवस झाले दोघं नवरा बायको भांड्यावर पाणी प्यायचे आणि आराम करायचे, नामस्मरण करायचे. 8 दिवस झाले घरामध्ये अन्न शिजलेलं नव्हतं. अशी परिस्थिती त्या विदुर काकांच्या घरची. आणि भगवान तिथे जाऊन थांबले. शेवटी उद्धव काकांनी बघितलं, मनातल्या मनात म्हणलं याच्यासाठी काही खरं नाही. म्हणलं कृष्णासोबत तो उपाशीच उपाशी, पण आपल्याला उपाशी राहायची वेळ आली. तेवढ्यात तिच्या लक्षात आलं. म्हणलं थांबा 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 देवा थांबा. अहो 8 दिवसापूर्वी विदुर काकांना रस्त्याने चालताना कुणीतरी एक केळाचा घड दिला होता. तो घड विदुर काकांनी घरी आणून दिला. तिने तो नेऊन ठेवला. तर त्यांना अहो जेवायची सुद्धा शुद्ध राहिली नाही. भगवंताचं नामस्मरण करताना याला उपवास म्हणायचा, असं गंधे महाराज सांगायचे. देवाच्या प्रेमापोटी खायचा विसर पडला तर उपवास, नाही तर आपली एकादशी काल आपण ऐकलीच आहे. आता पुन्हा काही ऐकायची आपल्याला आवश्यकता नाही, आपण ऐकलीच आहे एकादशी. आणि उद्या आहे पुन्हा.
निदान आता उद्या तरी ऐकणारे तशी एकादशी करून येतील एवढी अपेक्षा करू आपण, नाही का? की काल सांगितलेली एकादशी आज अंबरीशाचं चरित्र आहेच आहे पुढे. खायचा विसर पडला पाहिजे. उपवास म्हणजे तो की जिथे खाण्याचा विसर पडेल तिथे. विदुर पत्नीने जाऊन तो केळाचा घड आणला आणि केळाचा घड आणून भगवंतासमोर मांडला. भगवान म्हणाले, आई असं नाही, तुम्हाला पण आमच्या बरोबर खावं लागेल तर आम्ही खाऊ. आता तिला मोठी ती कात्रीत सापडली. तिने पाहिलं आता एवढेच केळ आहेत, याच्यात कृष्ण आपण कसं, तिने पाहिलं नाही, त्यांनी पाहिलं नाही. शेवटी तिने तोडगा काढला. ती म्हणाली, हे बघा कृष्णा, तुम्ही केळ खा, मी साल खाईन. आता केळच्या केळ उकिरड्यावर लोक फेकून देतात, त्याच्यामुळे त्यांना हे काही माहिती नाहीये. बघा, घडच्या घड उकिरड्यावर फेकून देणारे लोक आहेत, खायला कोणी नाही म्हणून. पूर्वी या सगळ्या गोष्टींचा उपयोग व्हायचा. सालांची भाजी करून खायचे लोक केळांच्या. परत तिने भगवंतानी मान्य केलं, चल ठीक आहे. साल काढलं. केळ तिने तिच्या तोंडात घातलं आणि साल देवाकडे केलं. उद्धव काकाने डोक्याला हात मारून घेतला. आता हद्द झाली. यांनी साल खायला सुरुवात केली आणि तिने केळ खायला सुरुवात केली. देवानी एक साल ह्याच्याकडेही केलं, खा म्हणून. त्यांनी पाहिलं, तूच काय, मला काही खायचं नाही, सालही खायचं नाही, केळही खायचं नाही, चालू दे, तुला काय चालू द्यायचं. भगवंत साल खातायत. विदुर पत्नी केळ खातीये. हे सगळं कुठपर्यंत चाललं? विदुर काका आले. शेवटचं केळ विदुर काकांनी दाराशी आपल्या भगवंताचे जोडे पाहिले आणि तिथे साष्टांग नमस्कार घातला. देव घरी आले आणि झोपडीच्या आतमध्ये पाहिलं तो शेवटचं केळ सोललेलं होतं. तिने केळ तोंडात घातलं, साल देवाकडे केलं. तेवढ्यात विदुर काका आले. विदुर काकाने अगं काय करती म्हणून आवाज देणार, तेवढ्यात भगवंतानी हात केला. आदरणीय गंधे महाराज म्हणले, भगवान हात करून म्हणाले, भक्ताच्या भगवंताच्या मध्ये कोणी पडू नये, ते जे चाललंय ते चालू द्यावं, मध्ये पडायची गरज नाही. हात केला विदुर काकांकडे. विदुर काका शांत बसले. भगवंतानी साल खाऊन घेतलं, तिने केळ खाऊन घेतलं आणि मग विदुर काका म्हणले, अगं 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 काय कमाल आहे तुझी, देवाला साल खाऊ घातले. रडायला लागली ती म्हणली, का हो असं कसं, मी साल खाल्ले आणि देवाला केळ खाऊ घातले. त्यांनी पाहिलं, मी माझ्या या डोळ्यांनी पाहिलं की तू केळ खात होती आणि भगवान साल तिने पाहिलं. नाही हो, असं कसं होईल. ती लागली रडायला. शेवटी भगवंतालाच विचारलं विदुर काकांनी, कृष्णा तू सांग, खरं सांग, माझी शपथ आहे तुला, केळ कोणी खाल्ले? विदुर काका म्हणाले, खरं सांग कृष्णा, खरं सांग. भगवंतानी बघितलं, काका खरं सांगू का? केळ मी खाल्ले. म्हणलं नाही देवा. म्हणलं हो काका, केळ मी खाल्ले. नाही, साल सुद्धा मीच खाल्ले. विदुर काका म्हणले, कस काय? भगवंतानी पाहिलं, तुम्हाला केळ जरी खाताना काकू दिसत होत्या तरी हृदयोस्तु जनार्दना, त्यांच्या अंतःकरणामध्ये, हृदयामध्ये, मनामध्ये मी बसलेलो होतो. केळ वरतून माझ्याकडेच येत होतं. कुठे चाललं होतं? केळ सुद्धा मीच खाल्लं, साल सुद्धा मीच खाल्लं. देव विदुर काकांना खूप वाईट वाटलं. मुद्दा काय आहे? रामकथा बघा, कृष्ण कथा बघा, कुठेही बघा, भाव सगळ्यात महत्वाचा आहे. आणि हा भाव
शुद्ध करण्याचं काम कोण करत असेल तर भाव शुद्ध करण्याचं काम सद्गुरू, सद्गुरूंची कृपा, सद्गुरूंची लीला, सद्गुरूंचे आशीर्वाद आणि भगवंताचं नाम हे करतच. मग अशांना आपण काय अर्पण करायचं इथे आपण होतो, तर अशा सद्गुरूंना आपण बाहेरच काही अर्पण करण्यापेक्षा पंच प्राणांना अर्पिन मी त्यांच्या पावन चरणी आले गुरुराजे. मग श्री सद्गुरु मूर्ती करी वस्ती केवळ ज्ञान गभस्ती आले गुरुराजे. आणि शेवटी आदरणीय महाराजांनी लिहिलंय श्रद्धा मम वाढो. बाकी काही नको जीवनामध्ये, बाकी काही फार काही वेगळं करण्याच्या भानगडीत अजिबात पडू नका. शास्त्राभ्यास नको, श्रुती पडू नको, तीर्थास जाऊ अजिबात नको. वाट्यातलं ते संपलं, कोपरातलं ते संपलं, इथे पट्टा आला, इथे पट्टा आला, इतके पट्टेच पट्टे आले, आता कुठेच जाऊ नको. शास्त्राभ्यास नको, श्रुती पडू नको, तीर्थास जाऊ नको, योगाभ्यास नको, व्रते मख नको, तीव्रे तपेती नको, काळाचे भय मानसी धरू नको, दुष्टास शंकू नको. मग काय करू म्हणलं, हे नको, ते नको, ते नको, ते नको, ते नको. ज्याची या स्मरणे पतित तरती तो शंभू सोडू नको. गोपाल कृष्ण भगवान की. फक्त ईश्वराचं नामस्मरण करणं सोडू नको. श्रद्धा मम वाढो. आमची श्रद्धा वाढली पाहिजे. आमची श्रद्धा वाढत नाही, आमची श्रद्धा कमी होत जाते. लक्षात ठेवायचं, ही समाजाची आजची सत्य परिस्थिती. आदरणीय गंधे महाराज सांगायचे, सोमवारी हा कैलास राणा शिवचंद्र मूळी फणेंद्र माथा. शेवटी म्हणतो तुझं वीण शंभो मद कोण तारी. महादेवाला वाटतं अरे रे 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 रे. महादेव बघतात याची फाईल बदलूनच टाकू म्हणलो सगळं, याचं आता जे काही दुरीत आहे ते सगळं. म्हणून महादेव आपल्या असिस्टंट जे होते त्यांना आवाज दिला महादेवानी, अरे याची फाईल घेऊन या, याची फाईल आपण रिपेअर करू. याची फाईल रिपेअर करण्यासाठी महादेवांकडे येईपर्यंत मंगळवार उजाडला. कारण आता एवढ्या जगाच्या पसाऱ्यामध्ये ही फाईल सापडणार आणि महादेवाकडे येणार, तोपर्यंत मंगळवार. हा दुर्गे दुर्गट भारी तुझ विन संसारी. अनाथ महादेव बसले वाट पाहत, आता येईल मग येईल, आता येईल मग येईल, आता येईल. मंगळवारी हा देवीला, बुधवारी गणपतीला, गुरुवारी दत्ताला, शुक्रवारी अजून कुठेतरी, शनिवारी शनीला, आणि रविवारी संडे सुट्टी म्हणून काहीच नाही, इकडे नाही तिकडे नाही, कुठेच नाही, आराम. आज कुठेच जायचं नाही म्हणलं, आज सुट्टी आहे. कसं होईल हे? कसं होईल? असं केलं तर होईल कसं? श्रद्धा वाढली पाहिजे, श्रद्धा टिकली पाहिजे आणि श्रद्धा आढळ राहिली पाहिजे. एवढ्या करता काय जे करायचं ना साधन,
कोणतंही साधन करा, अभिषेक करा, पोथी वाचा, जप करा, नाम घ्या, पारायण करा, यज्ञ करा, याग करा, कशा करता करा, आमची श्रद्धा आढळ राहिली पाहिजे एवढ्या करता करा. बाकी काही मागण्याकरता अजिबात करू नका. का? कारण ज्याची श्रद्धा वाढली, ज्याची भगवंताच्या चरणी निष्ठा बसली, त्याला काहीही मागायची गरज उरत नाही. सगळं काही त्याला मिळतं, सगळं काही मिळतं. बरं, हे सत्य आहे, हे त्रिकालाबाधित सत्य आहे. हे कशासाठी सांगायचंय? कारण भागवत आपल्याला निष्ठा शिकवतंय. काल आपण ऐकलेलं चरित्र आहे प्रल्हादाचं, एवढं त्याला कड्यावरून लोटून दिलं तरी सुद्धा त्यांनी नामावरची निष्ठा सोडली नाही. आपण भागवताच्या बाहेर जातच नाहीये. निष्ठा सोडली नाही त्यांनी, आपलं नामावरचं प्रेमही सोडलं नाही, देवही बदलले नाही, गुरुही बदलले नाही. नाही तर आजकाल गुरु बदलायला लागले हो लोक. त्यांचा काही अनुभवच येईना. म्हणलं आम्हाला काय करावं काय की त्यांच्याकडे इतके लोक जातात पण आम्हाला अनुभवच येईना. कसा येईल? किती जणांचं जीवन पाहायचंय? प्रेमानंद महाराजांसारखे जेव्हा वृंदावन मध्ये येतात, सत्य हे त्यांच्या, आपण हे ऐकलंय असेल, माहिती असेल आपल्याला. अक्षरशः एक वेळ होती की त्यांना ज्या मठामध्ये ते राहायला गेले, आश्रयाला गेले, तिथून त्यांना हुसकावून दिलेलं आहे. त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे की तुमच्यासारखे रोगी लोक येऊन जर इथे राहिले तर तुमचं रोजचं करायचं कुणी औषध पाणी? ते म्हणाले 100 रुपये सुद्धा औषधाकरता मोठ्या मुश्किलीने मिळायचे. पण त्यांना आज्ञा होती त्यांच्या गुरूंची की वृंदावनामध्ये जा, भगवंतीचं नामस्मरण कर, आणि दुसरी गोष्ट कधीही वृंदावन सोडू नको. तर बघा आज त्यांची परिस्थिती काय. भौतिक नाही म्हणत मी, आध्यात्मिक तर उंची कितीतरी वाढलेली आहे. आज त्यांच्या दोन्ही किडन्या फेल आहेत, तर त्या 2 किडन्या खराब आणि अतिशय रोज डायलिसिस करण्याची त्यांची अवस्था. अशा परिस्थितीत आज त्यांना हजारो लोक किडन्या द्यायला तयार आहेत. एक किडनी जर कोणाला पाहिजे असली तर मारामार आहे. हजारो लोक किडनी द्यायला त्यांना तयार आहेत. पण त्यांनी सांगितलं नाही, मला जगवायचं तो बरोबर जगव. त्यांनी आतापर्यंत जगवलंय, या खराब किडण्यांवरतीच जगवलंय. जोपर्यंत त्याला जगवायचं तोपर्यंत जगवणारच आहे. ही काय श्रद्धा आहे, आढळ श्रद्धा आहे. 2 किडन्या त्यांच्या, दोन्ही खराब. त्यांनी एकीचं नाव कृष्ण ठेवलं, एकीचं नाव राधा ठेवलं. आपण ठेवू का असं काही नाव? आपल्याला साधं बीपी वाढलं तरी मी सांगितलं ना की म्हणलं आज काहीच होणार नाही, म्हणलं जपही होणार नाही, पोथी होणार नाही, पूजाही होणार नाही, काहीच नाही. म्हणलं एकदा बीपी नॉर्मलवर आलं की मग घेऊ. म्हणलं माळ 2 माळी उद्या नक्की करू, जास्त नाही. आढळ श्रद्धा वाढली पाहिजे. आणि आढळ श्रद्धा वाढण्याकरता हे भागवत आहे. मृत्यूच्या समोर उभा असलेला राजा परीक्षित, शुकाचार्यांनी परीक्षितीला पहिलं काय शिकवलं असेल तर मृत्यूला आनंदाने सामोरं जायचं. बस, मृत्यूला भय, घाबरायचं नाही. मृत्यू घाबरलं तरी येणार आहे, नाही घाबरलं तरी येणार आहे, मरावं लागणार आहे. आनंदाने मरणाला समोर जायचं हे शिकवण्याकरता. कधी हे सगळं कधी शक्य होतं? जेव्हा त्या ईश्वरावरती आढळ श्रद्धा निर्माण होती तेव्हा हे सगळं शक्य होतं, खरंच शक्य होतं. मग मला तुम्ही सांगा, प्रेमानंद महाराजांसारख्यांना इतकी परिस्थिती त्यांची गंभीर असताना, इतके लोक द्यायला तयार असताना, आता एक 15 दिवसापूर्वी जेव्हा त्यांची तब्येत अतिशय खालावली होती त्यावेळेला त्यांना दिल्लीला हलवावं लागेल असं सगळेजण म्हणत होते. त्यांनी सांगितलं माझा प्राण गेला तरी चालेल, मला मरणाची भीती नाहीच आहे, पण मला वृंदावनच्या बाहेर काढायचं नाही.
अक्षरशः दिल्लीच्या मोठ्या एक्सपर्ट डॉक्टरांची टीम तिथे आली, खास त्यांच्यासाठी स्पेशल तशा ॲम्ब्युलन्स आणल्या गेल्या उपचारासाठी. त्यांनी वृंदावन सोडलं नाही. आपल्या मनातील आमच्यासाठी कोण येणार आहे असं करायला? लक्षात ठेवा, आपल्यासाठी तरी खूप सेफ साईड आपण करून ठेवली होती. त्या व्यक्तीने स्वतःसाठी एकही रुपया बाजूला ठेवला नाही. आपल्यासाठी पण अशी सोय होईल, पण आधी आपल्याला तेवढा त्याग करावा लागेल. लक्षात ठेवायचं. गंधे महाराज खूप छान सांगायचे, खूप किती सांगावं अशी हे आहे. गंधे महाराज म्हणायचे, त्या सखूचं चरित्र सांगायला लागले की गंधे महाराज म्हणायचे, ज्या वेळेला सखूनी सासूनी खूप तिला त्रास दिला आणि सखू पंढरपूरला पांडुरंगाने तिला जेव्हा त्या सासूनी बांधून ठेवलं खांबाला, तेव्हा भगवंत तिथे सोडवायला गेले. भगवंतानी सोडवून तिला सखूला पंढरपूरला पाठवलं. भगवंत सखूच्या रूपात स्वतःला बांधून तिथे थांबले. ज्या वेळेला सखू पंढरपूरला गेली, पांडुरंगाच्या पायावर डोकं ठेवलं, प्राण सोडला, त्यावेळेला सखूची चंदनाची चिता आषाढी एकादशीच्या दिवशी रचल्या गेली आणि तिथे सखूचा देहाला अग्नी दिल्या गेला. ज्या वारकऱ्यांसमोर या सखूला मारलं होतं ते वारकरी सखूच्या चितेला अग्नी द्यायला होते आणि आषाढी एकादशीच्या दिवशी पांडुरंगाच्या पायावर तिने प्राण सोडला. म्हणून दर्शनाला आलेले सगळेजण म्हणत होते, देवा असं मरण येऊ दे. पण महाराजांनी तिथे एक वाक्य फार छान सांगितलं, तसा मार खाल्ल्याशिवाय असं मरण येत नाही. आपल्याला मार खायचं जीवावर होतं आणि मग असं मरण यायचं. सगळ्यात लक्षात, चणे खावे लोखंडाचे तेव्हा ब्रह्मपदीनाचे. जीवनामध्ये हा आनंद जर घ्यायचा असेल तर आपल्याला आपली श्रद्धा दृढ करावी लागेल, भक्ती दृढ करावी लागेल, भाव दृढ करावं लागेल, प्रेम दृढ करावं लागेल. आणि हे शिकवण्यासाठी म्हणून शुकाचार्यांनी राजा परीक्षितीला भक्त प्रल्हादाचं चरित्र सांगितलं. आणि भक्त प्रल्हादाचं चरित्र जेव्हा सांगितलं तेव्हा खूप आनंद वाटला. आणि आनंद वाटल्यानंतर शुकाचार्यांनी राजा परीक्षितीला सांगितलं, राजा, भगवंतानी ते अलौकिक रूप धारण केलं. ते रूप पाहिल्यानंतर प्रल्हाद आदी सगळेजण भगवंताला शरण गेले. त्यानंतर प्रल्हादाला सिंहासनावर राज्याभिषेक झाला आणि प्रल्हादाची स्वारी राज्य करत होती. त्यावेळेला प्रल्हादानी राज्य कसं करावं आणि प्रल्हादानी आपला प्रपंच कसा करावा एवढ्यासाठी देवर्षी नारद तिथे आले आणि नारदांनी प्रल्हादाला खूप छान उपदेश केला. हाही उपदेश 1-2 नाही, 5 ते 7 अध्यायांमध्ये हा उपदेश भागवतात आहे. याच्यामध्ये आश्रमांचं वर्णन सांगितलंय, याच्यामध्ये ब्रह्मचार्याने कसं राहावं, यामध्ये प्रापंचिकानी कसं राहावं, यामध्ये वानप्रस्थ ज्यांनी आश्रम स्वीकारला त्यांनी कसं राहावं आणि ज्यांनी संन्यास घेतला त्यांनी कसं राहावं, याचं सुंदर वर्णन भागवतामध्ये आलंय. तुम्हाला मला काही संन्यास घ्यायचा नाहीये, त्याच्यामुळे ते ऐकून आपण करणार काय? ऐकलं जरी, ऐकवायला काही नाही, मी ऐकवल, पण घ्यायचंच नाहीये म्हणल्यावर काय राहिलं? उगीच आपले अजून 5 मिनिटं त्याच्यात घालवायचे. वानप्रस्थ, वाटतं का आपण वानप्रस्थी आहोत? वय आहे वानप्रस्थातलं, पण कुठे वानप्रस्थ नाही. ब्रह्मचारी तर संपलं, तो विषय संपला. मग आता राहिलाय, राहून राहून तो गृहस्थाश्रम. आपण तिथेच आहे, आपल्याला माहिती आहे व्हॅलिडिटी संपली, पण पर्याय नाही, तिथंच आहे आपण. व्हॅलिडिटी संपलेली आहे. आमच्या वामन पंडितांनी एक श्लोक फार छान लिहिलाय. ते म्हणाले, अहो ज्या वेळेला ध्वज, काळाचं निशान, ध्वज जेव्हा केस पांढरे झाले तेव्हा समजायचं की आता आपलं तसं संसारातलं काम संपलंय. आता तुम्ही म्हणाल ते लहान पोरांचे व्हायला लागले, त्याच्यामुळे आता काही ते अपवाद झाला. तो आपण रामायणात ऐकलं असेल ना की ज्या वेळेला
दशरथ राजाची स्वारी आरशामध्ये पाहून कंगवा घेऊन जेव्हा भांग पडत होती तेव्हा त्याला कानाच्या वरचा एक केस पांढरा दिसला तर त्यांनी रामाला राज्याभिषेक करायचं ठरवलं. आता तो काही विषय राहिलेलाच नाहीये, कारण आपल्याला पांढऱ्याचं पुन्हा काळं करायची सोय करून दिलेली आहे. त्याच्यामुळे ती सोय, त्याचा लाभ घ्यायचा, त्या योजनेचा लाभ घ्यायचा आणि आपण जिथे तिथेच राहायचं, कुठे जायचं नाही. पण जिथे आहोत तिथे काय करायचं हे महत्वाचं आहे. आपण ज्या प्रपंचात आहोत, ज्या प्रपंचात राहतोय, त्या प्रपंचात आपण काय करायचं तर येणाऱ्याला पाणी द्यावे, मुखात वाणी गोड हवी, जाणाऱ्याच्या मनात फिरून येण्याविषयी ओढ हवी, ऐसा प्रेमळ माणुसकीचा झरा वहावा मनामध्ये, आपुलकीच्या नात्यामधून स्नेह जपावा मनामध्ये. गृहस्थाश्रमाचं कर्तव्य येणाऱ्याला पाणी द्यावे, मुखात वाणी गोड हवी, जाणाऱ्याच्या मनात फिरून येण्याविषयी ओढ हवी. नित्य काळजी घरात घ्यावी, वय झालेल्या पानांची. आता भागवत ऐकायलाच वय झालेले पानं आलेले आहेत, यांना काय सांगावं पुढे. सुना ड्युटीला गेल्यात, त्यांना भागवताला यायला कुठे, त्यांच्याच जबाबदारी. आपण त्यांचे मुलं, त्यांचे नातू सांभाळतोय, आपल्याला आपणच मोठ्या मुश्किलीने भागवताला येऊन बसलोय. नित्य काळजी घरात घ्यावी, वय झालेल्या पानांची, ज्याचे त्याला द्यावी जागा वयाप्रमाणे मानाची. एकमुखाने निर्णय घ्यावा, नको दुरावा मनामध्ये, आपुलकीच्या नात्यामधून स्नेह जपावा मनामध्ये. हे बाकी काही जमलं नाही जमलं तरी एक फक्त महत्वाचं लक्षात ठेवायचं. काय तर आपल्या मनामध्ये भगवंताचं चिंतन कसं चालू राहील याच्यावरती जास्तीत जास्त भर द्यायचा. नको घराला गर्वधनाचा, लीन राहावे प्रभुचरणी. भगवंताच्या चरणाशी आपण लीन राहू शकतो एवढे. आणि आता जे उर्वरित आयुष्य भगवंतानी आपल्याला दिलं आहे हे बोनस आहे. आदरणीय गंधे महाराज म्हणायचे, आपल्या पाठीमागच्या सगळ्या व्यापातून देवानी आपल्याला बाजूला काढलंय. योग्य वेळेला योग्य गोष्टी झाल्यात, ज्या नाही झाल्या त्या त्याच्या प्रारब्धावर सोडून आता तरी आपण आपल्या जीवनामध्ये कुठेतरी नामाचं चिंतन कसं त्याच्यातलं सातत्य वाढल. आणि एक आहे सगळ्यात महत्वाचं की तेही चिंतन करत असताना बाहेरून नाही. बऱ्याच जणांना बाहेरून खूप दिखावा करायची सवय. हातामध्ये कुठेही गेले की हातात माळ घेतील, नाही लक्ष. माळ घे, तुम्ही बघा प्रेमानंद महाराजांनी फार सुंदर सांगितलंय, हातात माळ घ्या का काउंटर घ्या, नाम घ्या. नाम महत्वाचं, नामावरती लक्ष केंद्रित करा. आपण बाहेरून काय करतोय यापेक्षा आतून काय चालू आहे, आतून विषयाचं चिंतन चालू असेल तर उपयोग नाही. आतून भगवंताचं नाम चालू राहील, याच्यावर बाकी कलियुगामध्ये वेगळं करायची गरजच नाहीये, काहीच करायची गरज नाहीये. का? कारण माऊलींनी फार सुंदर लिहून ठेवलं हरिपाठामध्ये, योग याग विधी येणे नोहे सिद्धी, व्हायाची उपाधी दंभ धर्म, व्हायाची उपाधी दंभ धर्म, व्हायाची उपाधी दंभ धर्म. मग करा काय? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. पुण्याची गणना हरिमुखे म्हणा, हरीचं भगवंताचं नाव घ्या. परिणाम काय?
हरी हरी म्हणता हरी आपदा. हरीचं नाव घेतल्याचा परिणाम काय? हरी हरी म्हणता हरी आपदा. आपल्या आपदांचं हरण करायचं काम तो घेतो. हरी हरी म्हणता हरी आपदा. हरी हरी म्हणता हरीने पदा. भगवान त्याच्या जवळ घेऊन जातात. हरी हरी म्हणता भव आटला. हरीचं नाव घेतलं तर भव आटला आणि हरी हरी म्हणता हरी भेटला. गोपाल कृष्ण भगवान की. एवढ्या करता जेव्हाही वेळ मिळेल तेव्हा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. बोला. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. बोला. हे नाथ नारायण वासुदेव. बोला. हे नाथ नारायण वासुदेव. 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 बोला. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ. हो. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. बोला. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण. हे नाथ नारायण वासुदेव. 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 हे नाथ. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासु. बोला. बोला. श्री कृष्ण गोविंद. हो. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव.
हे नाथ नारायण वासुदेव. गोपाल कृष्ण भगवान की. राजा परीक्षितीने विचारलं, म्हणलं महाराज तुम्ही सांगितलं प्रपंचामध्ये भगवंताचं नाव घ्यायचं, सद्गुरूंना शरण जायचं, हे सगळं कळालं, पण असं होईल, असं होऊ शकतं किंवा असं झालंही असेल की एखाद्याला सद्गुरूची भेटच झाली नाही. असंही होऊ शकतं की एखादा आयुष्यभर देवाचं नाव संपर्क येऊनही कधी घेणार नाही, असंही होऊ शकतं ना. असंही होऊ शकतं की कधीच देवाचं नाव घेत नाही. न व्हायला काय झालं, होऊ शकतं. आजही असे महाभाग आहेत काही की ज्यांना तुम्ही म्हणा चला भागवताला, ते म्हणतील कधीच ऐकलं नाही ना, आता काय भागवत ऐकायचं. असंही म्हणणारे आहेत. परमात्म्याने निर्माण केलेल्या जगात तुम्हाला काय पाहायचं सगळं काही आहे. तुम्ही थोडं एकदा बाहेर पडा म्हणजे आपल्याला. आणि एक लक्षात ठेवा, आपण भाग्यवान आहोत, देवानी आपल्याला निवडलंय भजनाकरता. बस देवाला एवढीच प्रार्थना करा की आमच्याकडनं खरंच निरहंकारपणे आमच्याकडून भजन घडू दे, घडू दे. कारण असंही असतं. शुकाचार्यांना राजा परीक्षितीने प्रश्न विचारला की महाराज असंही होतं का, असतं का की ज्याला कधी आयुष्यात देव, म्हणलं असंही घडतं ना, मग त्याचा उद्धार म्हणलं होऊ शकतो, का नाही होणार. ते म्हणले फॉर एक्झाम्पल आहे का तुमच्याकडे, काही एक्झाम्पल आहे का. ते म्हणले आहे ना, लागल तेवढे माझ्याकडे उदाहरण तुला सांगायला कितीतरी आहेत. काण्यकुब्ज नगरामध्ये एक दासीपती, एका दासीशी रत झालेला एक गृहस्थ, नाव त्याचं अजामेळ होतं. हा अजामेळ वय वर्ष 86 होईपर्यंत कधी याचा देवाशी संपर्क आला नाही. खरं म्हणजे मरताना पण आला नव्हता. याला 10 मुलं झाली. त्या दासी सोबत रत जेव्हा होता, त्या दासी सोबत रत असताना याला 10 अपत्य झाले. दैव योग म्हणा, सुदैव म्हणा, योगायोग म्हणा, भगवंताची इच्छा म्हणा, लीला काय म्हणायचं म्हणा, पण यांनी याच्या 10व्या मुलाचं नाव नारायण ठेवलं. आणि मृत्यू समोर येऊन उभा राहिला. काळ, यमदूत याला नेण्यासाठी म्हणून आले. आणि यमदूत जेव्हा याला नेण्यासाठी म्हणून आले, त्यावेळेला घटना अशी घडली की आता हा मरणासन्न अवस्थेत होता. मरण आपल्याला वाटतं तितकं सोपं नाही. शास्त्रात मरणाचं भरपूर वर्णन केलंय. मरणाचं वर्णन करत असताना मरणाचं वर्णन म्हणतोय बरं का मी, वर्णाचं वर्णन नाही. तुम्ही वर्ण ऐकताल, मुगाचं झालं, हरभऱ्याचं झालं, वरण नाही, मरण. मरणाचं वर्णन शास्त्रामध्ये असं केलंय. लाख विंचू दंश करतात एवढ्या वेदना त्या मरण्याच्या क्षणी होतात. लाख विंचवांनी दंश करणं असेल, लाख असेल, हजार असेल, हजारो असेल, एक अगदी त्या संख्येशी घेणं नाही. सांगायचं तात्पर्य शास्त्राने सांगितलंय की इतका भयावह वेदना होतात, शरीरातनं प्राण बाहेर पडणं ही इतकं सोपं नाही.
आणि लक्षात ठेवा, प्राण बाहेर पडला तरी पण तो देहाला सोडेल याचाही भरोसा नाही. त्यामुळे आजही आपल्याला असं हे घटना ऐकायला पाहायला मिळतात. आजही बऱ्याच जणांच्या घरातले जाऊन 20-20, 22-22 वर्ष होतात तरी ते अजून स्वप्नात येतात. सत्य परिस्थिती आहे. खूप अजूनही हे काही हे समाजाच्या बाहेर जाणारच नाही. हे आहेच. जीव देहाच्या बाहेर पडला जरी तरी त्याची देहासक्ती कमी होईल की नाही सांगता येत नाही. आणि त्यातल्या त्यात आणखी एक दुर्भाग्य म्हणजे, समजा नैसर्गिक रीतीने म्हणा किंवा एक वय झाल्यानंतर म्हणा शरीरातनं प्राण बाहेर पडला तर कदाचित त्याची देहासक्ती त्याबद्दल तितकी राहणार नाही, कारण ते जीर्ण झालेलं शरीर त्याला नकोसं होईल. पण ज्यांनी आत्महत्या केल्यात किंवा करतात किंवा पुढे करतील, शास्त्रांनी त्यांची तर फार मोठी दुर्गती सांगितली. ते पिशाच्य योनीला जातात. हे आजही आहे. आजही आहे. आमचे एक परिचित आहे, अचानक त्यांच्या मावशींचं निधन झालं. त्या मावशींचे मिस्टर मालक भिक्षुकी याज्ञिकीचा व्यवसाय करायचे. कपाटामध्ये धोत्राचा ढीग होता. नेमकी त्या मावशी गेल्या आणि त्या मावशींच्या कोणीतरी नातेवाईकांनी त्यांच्या मुलांनी भिक्षुकी शिकली, काहीतरी झालं, शिकायचं म्हणून त्या यांच्याकडे आल्या. ते साहजिकच आहे. त्या बाईंना वाटलं की आपल्या मेहुण्यांच्या घरी एवढे धोत्र पडलेले, बहीण गेली, एरवी आता संपत आला, कालखंड वेळ संपत आली, तेही थकले, तर ते एवढं सगळं एवढे धोत्र काय करायचे. त्या गेल्या. त्या म्हणल्या, भाऊजी माझा मुलगा हे शिकणार आहे याज्ञिकी, त्याला पाठशाळेमध्ये जायचंय, धोत्र मिळतील का? ते म्हणले घेऊन जाय बाई, किती कपाटात ढीग पडलाय. ते त्याला अक्षरशः कपाटाचा गंज त्या धोत्राला लागायला लागला. असं होतं. याच्यासाठी कोणत्या गोष्टीत किती आसक्ती असली पाहिजे याला शास्त्रांनी म्हणून मर्यादा घालून दिल्यात. आणि त्यामुळे आपल्या हाताने आपण हे सोडून देणं केव्हाही चांगलं, वाढवण्यापेक्षा. एक वय झालं ना की फार कशाच्या आसक्ती खरंच बाळगू नये. हे सत्य आहे. आपल्या हाताने दान करणं, आपल्या हाताने देऊन टाकणं याच्या इतका आनंद कोणता नाही. कारण काय असतं माहिती का, की आपण गेल्यानंतर जर त्याच्यात आपला जीव अडकला, त्याच्यापेक्षा आपल्या समोरच त्याचा निकाल लागला तर केव्हाही चांगला, केव्हाही. म्हणजे याचा अर्थ तुम्ही घरी जाऊन सगळं कपाट रिकामं करा असं माझं म्हणणं नाही बरं का. तुम्ही फक्त ऐकून घ्या. वाटलं कधी पुढे मार्गे भविष्यात मी तुम्हाला वाटेल की पहिल्यांदाच इंदोरला आली हे काय करायला लागले असं सांगायला लागले, पुन्हा यायचं नाही वाटतं यांना, असं काही नाही आहे. पण हे आसक्ती किती आणि किती माणसात विरक्ती आपोआप कशी निर्माण होती. त्यांनी त्याच्यातले 2-3 धोत्र त्या बहिणीला त्यांच्या दिले. ती बहीण घेऊन गेली. 8-10 दिवसांचा काळ गेला आणि त्या बहिणीच्या स्वप्नात ती बहीण गेली. ती म्हणली, का ग तू धोत्र आणली कपाटातनं काढून, पैसे दिले नाही? हे मी सत्य सांगतो बरं का तुम्हाला. हे मी काही तुम्हाला काल्पनिक कथा नाही सांगत, एक खरी कथा आहे, खरी गोष्ट आहे. जी बाई गेली तिचा किती जीव असेल तिच्या त्या संसारामध्ये, त्या गंजलेल्या धोत्रात, हे विशेष आहे. म्हणजे आसक्ती कशाची धरावी. आदरणीय गंधे महाराज फार छान सांगायचे की त्याच गोष्टीवरती प्रेम करावं, त्या गोष्टीमध्ये 3 गुण असले पाहिजे. गंधे महाराजांनी फार छान सांगितलं की 3 गुण त्या
वस्तूच्या ठिकाणी, व्यक्तीच्या ठिकाणी किंवा ते ज्याच्यावर आपल्याला प्रेम करायचं 3 असलं पाहिजे. एक म्हणजे ती वस्तू, तो व्यक्ती किंवा ते जे काही ज्याच्यावर आपल्याला प्रेम करायचं ती वस्तू आपल्या मालकीची पाहिजे, दुसऱ्याच्यावर प्रेम करू नये. महाराज म्हणले हा देह आपला आहे का? देहासंबंधित आलेल्या गोष्टी सोडा, हा देहच आपला नाही. मुळामध्ये ज्याच्या संबंधाने आपण हे सगळं जोडलेलं आहे, ज्याच्या संबंधाने आपण घर जोडलं, ज्याच्या संबंधाने आपण वस्तू जमवल्या, ज्याच्या संबंधाने आपण बँक बॅलन्स जमवलं, ज्याच्या संबंधाने आपण हे सगळा व्याप वाढवला, मुळामध्ये तोच नाही म्हणल्यावरती हे बाकीचं काय उपयोगाचं आहे? लागणार आहेच आहे, मरेपर्यंत हे सगळं लागणार हे सत्य आहे. पण जेव्हा जे लागणार आहे तेव्हा तो ते देतो, एवढा विश्वास ज्याच्या मनात आहे त्यांनी फार फार तर 6 महिने वर्षभराची तयारी केलं इथपर्यंत ठीक आहे. खरं म्हणजे नाथ महाराजांना तर ते पण मान्य नाही. संत एकनाथ महाराजांनी लिहिलेल्या अभंगामध्ये तर सांगितलंय की ऐसे असावे संसारी. कसं असावं संसारामध्ये? जसं झाडावरचे पक्षी घरट्यामध्ये महिन्याभराचं किराणा भरलेले कधी दिसले का तुम्हाला? नाही ना. सकाळी उठलं की उडायचं, उडून आपल्या आपल्या कामापुरते दाणे गोळा करायचे, खायचे. आणि आता आपलं तसं नाहीये. आपलं म्हातारपण आता कुठे जाणार कामाला म्हणलं, इतकं सगळं आता अवस्था बिकट झाली. मग काही हरकत नाही, करून ठेवा, जमा करून ठेवा, नाही असं नाही, पण किती याला मात्र मर्यादा आपल्याला ठेवता आली पाहिजे. हा महत्वाचा भाग आहे, मर्यादा ठेवता आली पाहिजे. किती आसक्ती, किती प्रेम, ज्याच्या संबंधाने हे जमा केलंय. पहिल्यांदा सगळ्यात महत्वाचं की ज्या देहाच्या संबंधाने हे जमा केलं तो जर देहच आपला नाही, महाराज म्हणाले की सगळ्यात पहिल्यांदा ती मालकीची आपल्या वस्तू पाहिजे. देह आपल्या मालकीचा आहे का? नाही. शरीर काळाचे, धन कुबेराचे. शरीर काळाचं आहे, धन कुबेराचं आहे, मनुष्याचं काही नाही. एक दुसरी गोष्ट, तो देह स्वच्छ, शुद्ध आणि पवित्र असला पाहिजे. तो ज्याच्यावर प्रेम करायचं ते. हा देह स्वच्छ आहे का? म्हटलं तुम्ही आम्हाला काय समजता? स्वच्छ? महाराज म्हणले किती तुम्ही याला स्वच्छ करण्याच्या भानगडीत पडा. दासबोधामध्ये समर्थांनी फार सुंदर लिहून ठेवलं. पाहता शरीराचे मूळ, वरती नाही मुळात बघा. याईसे नाही अमंगळ, रजस्वलेचा जो विटाळ, त्यामध्ये जन्म असे अत्यंत दोष ज्या विटाळा, त्या विटाळाचा पुतळा, येथे निर्मळपणाचा सोहळा, केवी घडे सांगा हो गोपाल कृष्ण भगवान की. हा देह पवित्र असेलच कसा, स्वच्छ असेलच कसा? वरून पाहू नका, वरी वरी वैभवाचे. वरतून छान दिसतंय, अंतरी पुतळे नरकाचे. आतमध्ये बघा. महाराजांनी फार सुंदर लिहून ठेवलं. एखादी भयावह किंवा एखादं ठिकाणी धोका दाखवायचा असला तर काय करतात? फक्त याच्यावरचं लेबल काढून कवटी आणि हे 2 डाव्या उजव्या बाजूचे हाड, वरचं लेबल काढून फक्त असा क्रॉस ऑन मध्ये कवटी ठेवतात. डेंजर, धोका, पुढे जाऊ नका. म्हणजे हे या उपयोगाचं आहे, धोका दाखवण्याच्या उपयोगाचं आहे. मुळात धोकाच आहे. पवित्र नाही, स्वच्छ नाही, आपल्या मालकीचं नाही. आणि तिसरी गोष्ट, शाश्वत कायम टिकणार आहे का? नाही. आज आहे तर उद्या नाही. काय अवस्था याची की एक दिवस असं होणार आहे, उड जाएगा पंछी अकेला, रहेगा पिंजरा खाली. एक दिवस प्राणाचा पक्षी उडून जाणार आहे, पिंजरा रिकामा राहणार आहे. मग अशा अवस्थेमध्ये
काय केलं पाहिजे हा महत्वाचा भाग आहे. त्यामुळे आसक्ती थोडीशी बाजूला ठेवून विरक्तीकडे मन कसं जाईल. मन, शरीर नाही. शरीर आहे तिथेच राहू द्या. शरीर ज्या भोगांमध्ये त्याच भोगांमध्ये राहू द्या. भारी भारीचे वस्त्र आवर्जून घाला. महाराजही कधी त्यांचा निषेध करत नव्हते. पण बाहेरच्या भोगाला मन चिकटू देऊ नका. हे माझं नाही, इदं न मम एवढं डोक्यात ठेवा आणि मग आनंद घ्या. जीवनाचा आनंद घ्यायचा हे माझं नाहीये, त्यांनी दिलंय, प्रेझेंट आहे, गॉड गिफ्ट आहे. आनंदाने वापरा आणि ते जाणारे म्हणून सोडून द्या. असं जर केलं तर मरताना आनंदाने प्राण जाईल. नाही तर मग काय होईल, पिशाच्य. जर त्या साड्यांमध्ये जीव अडकला. बरं विशेष आहे, गेलं की तिसऱ्या दिवशीपासून लगेच उरलेल्या 7 दिवसामध्ये वाटावाटी सुरू होती. आईच्या कपाटात काय काय म्हणलं पहा बरं ग. उघडलं कपाट, 4 साड्या मोठ्या लेकीने घेतल्या, 2 साड्या लहान्या लेकीला दिल्या, 2 तिने घेतल्या, 4 2 सुनाला दिल्या, 2. हे इतके जण असल्यावर तरी एवढे वाटावाटी होईल. पण समजा कोणीच नसलं मागे तर ते वाटून घ्यायचं कोणी आहे. हा, कोणी घेणार नाही. लक्षात ठेवा. आपल्याला असं वाटतं का, आदरणीय गंधे महाराजांनी फार छान उदाहरण सांगायचं. कोणत्या गोष्टीवर किती प्रेम करायचं, का करायचं आणि करायचं की नाही हे थोडंसं मनाने ठरवा. किती करणार. नाशवंत गोष्टींवर किती प्रेम करायचं, किती आपलं म्हणायचं. काही काही लोकांना फार सोय. अजून आम्ही आमच्या लग्नाच्या साड्या तशाच ठेवल्यात. म्हणलं कशाला कशाला ठेवल्या, काय करायचं त्याचं. बरं नेसही ना, तुम्ही नेसन कोणाला नेसायलाही देऊ, कोणी नेसही ना, त्या तशा पलंग काय होईल. यांनी किती हौशीने पैठणी घेतली, घालच ना. कुठेही घालून जायची तर तसा कार्यक्रमच नाही होत. म्हणलं कुठेतरी आपल्या जवळचा मोठा कार्यक्रम झाला पाहिजे ना, तेव्हा ती पैठणी काढायची. काढ ना. बरं ह्यांच्याही घरी काही कार्यक्रम होईना, कोणाच्या कार्यक्रमात ह्या घालून जाईन. बरं कुठेही घालून जायची तर म्हणलं बाई कुठे बसायची उठायची इतकी पंचायत होती. सगळ्या ठिकाणी सांगलेलं आहे का काही असं होतं का. घाल नाही हो नाही हो करून मोठ्या मुश्किलीने एक दिवस पैठणी काढली. खूप सगळ्यांनी आग्रह धरला म्हणून काढली. नेमकी आता 10 वर्षानंतर काढली. कारण ती सगळ्या साड्यांच्या खाली ठेवलेली होती. कारण का, सारख्या सारख्या तिच्या घड्या मोडू नये म्हणून सगळ्या साड्यांच्या खाली. तिच्यावरती सगळ्या साड्यांचं ओझ. त्या ओझ्यानी त्या ठेवण्यानी काय झालं माहिती का, 10 वर्षांनी काढली जेव्हा ना, नेसायची म्हणून काढली. या हातात एक पैठणी आली, या एक हातात पैठणी आली. तिने पाहिलं बाई आपण 2 पैठण्या कधी घेतल्या होत्या, एकच घेतली होती. म्हणलं त्याच्या 2 कस काय झाल्या. 10 वर्ष ठेवून आपोआप 2 झाल्या काय की. म्हणलं 2 हातात 2 आल्यानंतर एका हातातली एक ठेवली, दुसऱ्या हातातली पुन्हा नेसायला उकली, तर पुन्हा या हातात एक आली, या हातात एक आली. आणि मग तिच्या लक्षात आलं की जशी घडी टाकलेली होती ना, तशी सगळी घडी ती विरली आणि विरून तिचे तुकडे तुकडे झाले. मग ती पैठणी कोणाच्याच उपयोगाची राहिली नाही. हे का झालं, हे होण्याचं कारण काय, आसक्ती. किती अनावश्यक, कशाची, ज्या गोष्टी नाश पावणार आहेत त्याची. मग किती धरायची, गरजेपुरती धरा, गरजेपेक्षा जास्त धरू नका. आणि गरजेपेक्षा जास्त धराल तर अवस्था होईल. मी आजची परिस्थिती सांगितली, 20 वर्षापूर्वीची सत्य घटना सांगितली की जर गेल्यानंतर ते 2 धोत्र जे कपाटामध्ये धोत्रांचा ढीग लागला, अक्षरशः नंतर त्या व्यक्तीने ते सगळे धोत्र उकिरड्यावर नेऊन फेकले. कारण कोणी नेसले नसते. लोखंडाच्या गंजाने ते अक्षरशः पांढरे धोत्र लाल झाले. त्याच्यातले 2-3 धोत्र सख्या बहिणीने नेले, तर बहिणीने स्वप्नात येऊन त्याचे पैसे मागितले. तर विचार करा काय अवस्था आहे. आणि ही जर अवस्था होणार असेल तर मग माणसाची अवस्था काय आहे आणि कशासाठी माणूस एवढा सगळा अट्टहास करतोय. चिंतनाचा भाग आहे म्हणून मांडला. आणि चिंतनाचा भाग, मरण ज्या वेळेला समोर येतं
त्यावेळेला काहीच करू शकणार नाही, काहीच नाही. म्हणून आजपासून करायला लागा. ज्या क्षणी मरण येईल काय काय कराल, काळ समोर येऊन उभं राहिल्यावरती काय काय कराल. अहो, टाकलेला चहा प्यायला सुद्धा वेळ देणार नाही काळ. चहा उकळत पडेल, आपल्याला पालथं पडावं लागेल. उकळायला ठेवलेला चहा सुद्धा घोट उतरणार नाही, काळ येऊन उभा राहिला तर मग हे सगळं वाटणार केव्हा, हे सगळं देणार केव्हा, हे सगळं संपणार केव्हा. आणि त्याच्यामध्ये आपल्याला वाटतं का ते सोडावं वाटेल पटकन, नाही सोडावं वाटणार. शरीराची अवस्था काय होती तर गजानन विजयामध्ये लिहिलेलं आहे की पहिल्या 10 दिवस तर प्राण अंतरिक्षात भटकत असतो. गरुड पुराण ऐकलंय, गरुड पुराण वाचलंय, त्याच्यामध्ये हे सगळं सांगितलंय की प्राण जेव्हा शरीराच्या बाहेर पडेल तेव्हा तो पहिल्यांदा जोपर्यंत देहाला अग्नी देत नाही तोपर्यंत तो तर त्या देहाजवळच असतो. शोक करणाऱ्यांकडे पाहतो, तोही खूप शोक करतो, पण पर्याय नाही. आणि खरं सांगू का, आजकाल हे समर्थांनी तरी 400 वर्षापूर्वी लिहून ठेवलंय, मरे एकत्याचा दुजा शोक वाहे. पण आता ते पण कमी झालेलं आहे. आजकाल शोक करायला सुद्धा कोणाला वेळ नाही. त्यामुळे आपण गेल्यावर कोणी रडल, आपण गेल्यावर आपला फोटो कोणी घरात लावल, आताच लावून घ्या आपल्या आपल्या हाताने, निदान आपल्याला समाधान वाटेल. निदान वर्षभर आपण डोळ्यांनी पहा आपला फोटो लावलेला. आपण गेल्यावर आपला फोटो कोणी घरात लावल नाही. आपण गेल्यावरती आपल्याबद्दल कोणी शोक करल, वेळच राहिला नाही तेवढा. सगळेजण इतके व्यस्त झालेत की आपण गेल्यावरती कोणी रडणार सुद्धा नाही. आणि मग आपल्याला रडू येईल, आपला प्राण देहाच्या बाहेर पडल्यावरती आपल्याला रडू येईल. आपल्याला सारखं वाटेल की माझ्यासाठी कोणी का रडत नाही. जोपर्यंत देहाला अग्नी देत नाही तोपर्यंत देह तो शोक करत राहील जीव. आणि मग देहाला एकदा अग्नी दिला की मग त्या जीवाला कळून चुकतं की आता तो देह होता तोपर्यंत तरी वाटत होतं की आता माझी काही आशा, पण आता देहच जळून गेला. मग तो आश्मा जो आणतात ना घरी, त्या आश्म्याच्या रूपाने तो प्राण म्हणतात की तो त्या रूपाने अस्थि आणि प्राण त्या आश्माच्या रूपाने तिथे असतो. आणि तो जेव्हा आणतात बघा, शास्त्र काय सांगतंय की तो जेव्हा आश्मा आणला जातो तेव्हा तो बांधायचा असतो, पण कुठे, घराच्या बाहेर बांधायचा आहे. जे घर रात्रंदिवस पाणी मारून मारून पक्क केलं, आपल्याच हाताने एखादी छान जागा करून ठेवा आणि सांगून ठेवा की इथे आणून ठेवा म्हणा 10 दिवस आम्हाला, ते बांधायला खिडक्या सापडणं, ते बांधावं कुठे असा प्रश्न. शेवटी गच्चीवर नेऊन ठेवून द्यावं लागतं. म्हणलं गच्चीवर सांगून ठेवा, उन्हाळ्यात जर झालं तर सावली मिळेल, पावसाळ्यात आला तर छत असेल, हिवाळा पडला तर थोडा गारवा. कारण गेल्यावर कोण विचार करणार आहे हा सगळा. तो आश्मा 10 दिवस घराच्या बाहेर बांधल्या जाईल, घरात आणल्या जाणार नाही. तसाच बाहेरच्या बाहेर काढल्या जाईल. आणि लक्षात ठेवा, आपुलकीने आज कोणी बोलतंय त्याच्याशी बोलून घ्या. आपण कोणाशी तरी आपुलकीने बोला. का? कारण एकदा देहातनं प्राण निघून गेला की कितीही जरी प्रेम असलं तरी ते आपल्या देहावर कोणाचं नाही. लक्षात ठेवा, एक गोष्ट महत्वाची लक्षात ठेवा, मरण आलं की जेव्हा आपण जाऊ तेव्हा कोणी रस्त्याने जाताना निदान मैत्रीण रोज अगं ये ना अर्धा कप चहा घे ना, त्या दिवशी कोणी म्हणणार नाही अहो ते आमच्याकडे रोज चहा घ्यायला येत होते, इथं थोडं 2 मिनिटं आमच्या दाराशी ठेवा, थोडा घोट टाका त्यांच्या तोंडात आणि पुढे. कोणी करणार नाही असं. हे उगीच आहे, अहंता आहे. ही अहंता नको. मग शोक सुद्धा नाही. आणि त्यानंतर 10 दिवस अंतरिक्षात प्राण भ्रमण करतो, सपिंड होता जाय पुढे, असं वर्णन केलंय. गरुड पुराणामध्ये वर्णन आलेलं आहे, गजानन महाराजांच्या पोथीमध्ये वर्णन आहे. आणि मग 11व्या दिवशी कावळ्याला पिंड दिल्या जातात. 10व्या दिवशी तो पिंड, त्यानंतर पुढे 11व्या दिवशी सपिंड श्राद्ध, पुढे गती गती. वर्षभर
एक वर्ष श्राद्ध होईपर्यंत देहाच्या बद्दल प्राणाची काय आसक्ती आहे हे सांगितलंय. वर्षानुवर्ष मग हे सगळं थांबवायचं असेल ना, आधी त्याच्यासाठी भगवंताचं नाम घ्या. लक्षात ठेवा, या सगळ्या गोष्टीतून जर जायचं असेल तर जयाचे निनामे महादोष जाती, जयाचे निनामे गती पाविजेती. ज्याच्या नावाने गती मिळेल, जयाचे निनामे घडे पुण्य ठेवा, प्रभाते मनी रामचिंतित. जय जय रघुवीर. रामाचं स्मरण करा, करा, खरंच करा, कारण वर्षानुवर्ष भटकत फिरावं लागेल. मग तसं नकोय ना. असं सगळं होतं हे सत्य आहे. अजामेळ्याच्या बाबतीत सुद्धा हेच झालं. यम घ्यायला आले, घाबरायला लागला, हातपाय लटलट कापायला लागले, तोंडातनं शब्द निघेना, तोंडातनं लाल गळायला लागली, डोळे पांढरे व्हायला लागले. यमदूत प्राण खेचायला आले, पण घाबरलेला तो अजामेळ नारायण 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 वाचव असं म्हणत होता. नारायण म्हणजे तो खरं त्याच्या मुलाला आवाज देत होता, पण त्यांनी मरता क्षणी अंतकालेच मामेव, भगवंतानी सांगितलंय, यांनी नारायण नामाचा उच्चार केला. उच्चार हरि उच्चारणी अनंत पापराशी. उच्चार, नामाचा उच्चार केला आणि परिणाम काय झाला तर तिथे त्याला घेण्यासाठी विष्णुदूत आले. विष्णुदूत आणि यमदूतांचा झालेला संवाद 3 अध्यायामध्ये इथे. म्हणून भागवत आणून एकदा तरी वाचा, जसंच्या तसं वाचा. आहे तसं श्लोक इकडे आणि इकडे अर्थ, इकडे श्लोक आणि इकडे अर्थ, सगळं सुंदर केलंय. गोरखपूरची जी प्रत आहे 2 भागामध्ये सुंदर आहे. एकेका श्लोकाचा अर्थ आहे, 18,000 श्लोकांचा अर्थ आहे. आणि ज्या वेळेला त्या शोकामध्ये त्याच्या लक्षात आलं की नारायणाच्या दूतांनी सांगितलं की ज्याच्या मुखामध्ये भगवंताचं नाम आहे त्याला यमदूत नेऊ शकत नाही. आणि भगवंताच्या नामाचा महिमा तिथे वर्णन केला गेला विष्णू दूतांकडून. शेवटी यमदूतांना निघून जावं लागलं आणि यमदूत निघून गेलेले पाहिले, विष्णुदूत तिथून निघून गेलेले पाहिले आणि अजामेळ्याचे खटकन डोळे उघडले. कोणते हे जरी डोळे नाही तरी अंतश्चक्षु उघडले. त्याच्या लक्षात आलं की कोणी कुणाचं नसतं. आणि तिथून अजामेळ उठला, तत्क्षणी घराचा त्याग केला. हे आपण ऐकलं असेल, नसल ऐकलं तरी हे भागवतात आहे. असंच्या असं आहे की तिथून अजामेळ्याची स्वारी हरिद्वारला गेली. अन्न पाण्याचा त्याग केला, प्रायोपवेशन व्रत केलं आणि भगवंताच्या नारायण नामामध्ये आपली चित्तवृत्ती स्थिर केली आणि अजामेळाचा उद्धार झाला. राजा परीक्षितीला शुकाचार्यांनी सांगितलं, राजा आयुष्यभर जरी देवाचं नाव घेतलं नाही तरी मरताना जरी देवाचं नाव घेतलं तरी त्याची उत्तम गती होती. या भरोशावर तुम्ही मी राहू नका. कारण आपल्याला तेवढं आलं पाहिजे आपल्या डोक्यात देवाचं नाव, कारण आपल्या डोक्यात येईल की नाही ही शाश्वती नाही. म्हणून म्हणजे त्याच्या भरोशावर राहू नका म्हणजे ते खोटं आहे असं नाही, पण सांगायचं तात्पर्य आहे की ही कथा कशासाठी आहे की आपण शेवटच्या क्षणी सुद्धा देवाचं नाव घेतलं तरी उद्धार होऊ शकतो. मग देवाचं नाव घ्यायची सवय लावा, कारण कोणत्या क्षणी शेवट होईल माहित नाही. बरं, आपल्या मुलाचं नाव नारायण पण नाही, कुठे बंटी, कुठे काय कुठे काय कुठे काय, इतके प्रकारचे नाव आजकाल तर ते नावं लवकर कळत सुद्धा नाही. मग असं जर परिस्थिती आहे तर आपला उद्धार त्याच्या भरोशावर नका ठेवू. मग आपण देवाचं नाव घेत राहा. आपल्याला माहिती नाही कोणता क्षण आपला शेवटचा क्षण आहे, मग त्या क्षणी आपल्या मुखात पटकन देवाचं नाव आलं पाहिजे. एवढ्या करता नारायण नामाचं स्मरण करत राहा. ही कथा सांगितली आणि यानंतर अनेक प्रश्नांचे उत्तर शुकाचार्यांनी राजाच्या कसे दिले आणि काय दिले. 10 मिनिटाचा विश्राम आणि त्यानंतर पुढची कथा. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. गोपाल कृष्ण भगवान की